नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल प्रकरण 7वे यामधील व्हिडिओ क्रमांक 3 यामध्ये आपण लिंग गुणोत्तर या विषयावर आपण माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही देशाची लोकसंख्येची जे लिंग गुणोत्तर आहे त्याच्या माध्यमातून आपण जर त्याची विभागणी केली तर ते सहजगत्या नैसर्गिक आणि सहजगत्या लक्षात येणार ती बाब आहे। लोकसंख्येमध्ये दोन्ही घटक सर्वसाधारणपणे समप्रमाणात असणे हे त्या ठिकाणी गरजेचे असतं। असं जर त्या ठिकाणी संतुलन समप्रमाणात जर संख्या असेल तर त्या ठिकाणी लिंग गुणोत्तरामध्ये समानता आहे, संतुलन आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो। लिंग गुणोत्तर कसं काढलं जातं? लिंग गुणोत्तर प्रमाण तर त्याचं काही सूत्र आहे मित्रांनो। एकूण स्त्रियांची संख्या भागिला एकूण पुरुषांची संख्या गुणिला 1000, त्यानंतर जे उत्तर त्या ठिकाणी आपल्याला मिळेल ते आहे लिंग गुणोत्तर प्रमाण। लिंग गुणोत्तर प्रमाणासाठी आपल्याला एक स्तंभालेख पुस्तकामध्ये आपल्याला दिलेला आहे। या स्तंभालेखामध्ये डाव्या बाजूला जे आकडेवारी आहे ती आकडेवारी आहे स्त्रियांची संख्या दर्शवते आणि हे जी उभे स्तंभ या ठिकाणी दिलेले आहेत ते 5 राज्यांचे स्तंभ आहेत आणि त्या 5 राज्यांमध्ये स्त्रियांचं लिंग गुणोत्तर किती आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं। आपल्याला या स्तंभाचं वाचन करून त्याच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला त्या स्तंभामध्ये शोधायची आहे। त्याच्यात एक पहिला प्रश्न असा विचारलेला आहे आपल्याला की कोणत्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? तर आपल्याला या ठिकाणी सगळ्यात पहिला जो स्तंभ आहे केरळ राज्याचा, त्या ठिकाणी तो सगळ्यात मोठा स्तंभ त्या ठिकाणी दिसतोय कारण त्या ठिकाणचं लिंग गुणोत्तर हे जास्त आहे। केरळमध्ये 1084 एवढं स्त्रियांचं प्रमाण आहे। म्हणजे 1000 पुरुष जर असतील तर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ही 1084 आहे। म्हणजेच केरळ राज्यामध्ये लिंग गुणोत्तर स्त्रियांच्या बाबतीमध्ये जास्त आहे। कोणत्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? तर आपल्याला हरियाणा जे राज्य आहे त्यामध्ये 879 ही स्त्रियांची संख्या त्यामध्ये दाखवलेली आहे की जी या तक्त्यामध्ये सगळ्यात कमी संख्या आहे। म्हणून या दिलेल्या तक्त्यानुसार हरियाणा राज्यामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण सगळ्यात कमी आहे। महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येचे संतुलन साधण्यासाठी लिंग गुणोत्तर त्याच्यामध्ये किती आणि कोणता बदल करणं गरजेचं आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी दर हजारी 71% स्त्रियांची संख्या जर वाढली तर लिंग गुणोत्तर हे समान होईल। महाराष्ट्रामध्ये आपण जर दर हजारी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, 1000 पुरुषांच्या मागे जर आपण 71% ने स्त्रियांची संख्या वाढवली तर आपल्या महाराष्ट्रामधील जे लिंग गुणोत्तर आहे ते इक्वल लेवलला समपातळीमध्ये त्या ठिकाणी येईल आणि लिंग गुणोत्तरामध्ये संतुलन त्या ठिकाणी साधलं जाईल। आता लिंग गुणोत्तर कमी जास्त होण्याचं कारण काय आहे मित्रांनो? तर त्याचं स्पष्टीकरण आपल्याला असं सांगता येईल की काही ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण हे पुरुषांच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे, उदाहरणार्थ केरळ। तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं कारण असं सांगता येईल की बऱ्याचदा पुरुष हे बहिस्थलांतर करतात, म्हणजे नोकरीसाठी, कामासाठी, उद्योग व्यवसाय इत्यादीसाठी ही पुरुष मंडळी आपला परिवार गावीच ठेवून फक्त तेच त्या ठिकाणी दुसरीकडे राहण्यात जातात। त्यामुळे त्या ठिकाणी स्त्रियांची संख्या ही जास्त झालेली आपल्याला केरळ राज्यामध्ये बघायला मिळते। परंतु सगळ्यात कमी जे प्रमाण आहे ते आपल्याला हरियाणामध्ये सांगता येईल। तर त्या ठिकाणी कारण असं आहे, त्या ठिकाणी स्त्रियांचा जो जन्मदर आहे तो त्या ठिकाणी कमी आहे। बघा खाली आपल्याला जमते का बरे मध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत। असमान लिंग गुणोत्तराचे समाजावर काय परिणाम होत असतील? तर समाजाचं संतुलन त्या ठिकाणी बिघडतं। एक तर पुरुषांची संख्या जास्त असेल तर स्त्रियांची संख्या कमी असेल, किंवा स्त्रियांची संख्या जास्त असेल तर पुरुषांची संख्या कमी असेल। दोघही परिस्थितीमध्ये आपल्याला समाजाचं सामाजिक संतुलन हे बिघडताना त्या ठिकाणी दिसतं। मग लिंग गुणोत्तर संतुलित राहण्यासाठी काय उपाययोजना आपल्याला करता येतील? तर आपण बघतो विद्यार्थी मित्रांनो, स्त्री भ्रूण हत्येबद्दल आपल्याला बऱ्याच वेळेस टीव्हीवर सांगितलं जातं की स्त्री भ्रूण हत्या थांबवा, लेख वाचवा यासारखे जे उपक्रम आज राबवले जात आहेत। तर त्याचबरोबर आपल्याला लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे, स्त्री पुरुष समानता ही आणली गेली पाहिजे। असं जर त्या ठिकाणी झालं तर त्या ठिकाणी आपल्याला लिंग गुणोत्तरामध्ये बऱ्यापैकी समानता ही प्रस्थापित करता येईल।
आता आपल्याला काही प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत की तुमच्या घरामध्ये किती जण शिक्षण घेत आहेत. तर समजा तुम्ही 2 भावंड असताल किंवा 3 भावंड असणार. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये किती जण अर्थार्जन करतात. अर्थार्जन करणे म्हणजे काय, तर बाहेर जाऊन पैसे कमवणे त्याला म्हणतात अर्थार्जन. नोकरी व्यवसाय करणे त्याला म्हणतात अर्थार्जन. तर आपले आई वडील असतील, हे आपल्याला किंवा आपल्या घरामध्ये मोठा भाऊ असेल तर तो बाहेर अर्थार्जनासाठी जात असतो. तुमचे आजी आजोबा अजूनही कामाला जातात का, तर आजी आजोबा आपले बहुतांश कामाला जात नाहीत, तर ते घरीच असतात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, लिंग गुणोत्तरानुसार आपण या भागामध्ये लिंग गुणोत्तराचं प्रमाण आपण बघितलं, लिंग गुणोत्तर कसं काढायचं त्याचं सूत्र आपण या ठिकाणी बघितलं, लिंग गुणोत्तरामध्ये फरक का पडतो त्याची कारणं आपण या व्हिडिओमध्ये बघितली विद्यार्थी मित्रांनो. आणि अशा पद्धतीने लिंग गुणोत्तराचं आपण या ठिकाणी हा टॉपिक पूर्णपणे घेतलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.